स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण नगररचना आणि मूल्य निर्धारण प्रश्नपत्रिकेचा पुढील भाग सोडून घेत आहोत. यामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयावरती कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जातात, कसे प्रश्न विचारले जातात, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. जेणेकरून तुम्हाला एक लिंक भेटून जाईल कशा प्रकारचे आणि कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. मित्रांनो, आपण अभ्यासक्रमाचा एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयावरती काय टॉपिक दिले होते, तर टॉपिकचा व्यवस्थित तुम्हाला अभ्यास करून जायचा आहे. आता तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये हा अभ्यास पूर्ण होणार नाहीये, परंतु काही असे टॉपिक आहेत त्यांचा अभ्यासक्रम तुम्ही 1 ते 2 दिवसामध्ये कव्हर करू शकता. तर त्यासाठी ते टॉपिक व्यवस्थित बघून घ्या. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टाकून देतोय. आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला समजून येणाऱ्या कोणकोणत्या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तसे काही प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण सोडून घेणार आहोत. तर कशा प्रकारचे कोणत्या टॉपिक वरती प्रश्न येतात यावरती देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा, पहिला प्रश्न काय दिलेला आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार दिले जातात? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे सांगा बरं. या प्रश्नाचं योग्य उत्तर कोणाला माहित असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर इथं भूविज्ञान पुरस्कार कोणातर्फे दिलं जातं किंवा कोणत्या मंत्रालयाद्वारे दिलं जातं असं विचारले, तर खाण मंत्रालयाद्वारे दिलं जातं. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, तुम्हाला आता सांगतोय TCS IBPS पॅटर्न नुसार एक्झाम होणार. म्हणजे तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता हे जे 3 विषय आहेत ते बेसिक लेवलचे प्रश्न असतात, सोपे सोपे प्रश्न असतात. जर तुमची थोडी जरी प्रॅक्टिस असेल तरी तुम्हाला हे जे विषय आहेत त्यांचे जे प्रश्न विचारले जातात ते सोपे जातील. मात्र सामान्य ज्ञान या विषयावरती जे प्रश्न असतील ते थोडक्यात अवघड आपल्याला बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजे सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला नक्कीच माझ्या अंदाजानुसार अवघड जाणार आहे. कारण TCS IBPS पॅटर्न नुसार सामान्य ज्ञान ऑलराऊंडर तुम्हाला विचारलं जातं. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याचा संपूर्ण जे पण आपले टॉपिक आहे त्यांचा अभ्यास पूर्ण असेल, महाराष्ट्राचा भूगोल म्हणा, भारताचा भूगोल म्हणा, जगाचा भूगोल म्हणा, जागतिक इतिहास म्हणा, भारतीय इतिहास म्हणा, नाहीतर आपला महाराष्ट्राचा इतिहास म्हणा, अशा ऑलराऊंडर जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे सामान्य ज्ञान हा विषय तुम्हाला थोडक्यात अवघड जातो. यामध्ये चालू घडामोडी म्हटलं तर चालू घडामोडीवरती तुम्हाला शक्यता माझ्या अंदाजानुसार 7 ते 8 प्रश्न असणार आहे. तर 7 ते 8 प्रश्नांसाठी एवढे प्रश्न आपल्याला विचारले जातील. म्हणजे इथेच तुमचे 14 ते 16 मार्क इथे होतील. त्यामुळे चालू घडामोडीवरती थोडा जास्त भर द्या आणि बाकीचे सामान्य ज्ञानचे जे पण टॉपिक दिलेत यामध्ये लेखक झाले, ठीक आहे, लेखकावरती नक्कीच तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. कादंबरी लेखक झालं, त्यासोबत जर विचार केला लेखकांचे टोपण नावे, ठीक आहे, टोपण नावे यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. त्यासाठी हे जे पण महत्वाचे जे टॉपिक आहेत त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. जेणेकरून कमी वेळात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. हे जे टॉपिक देत आहे ते व्यवस्थित तुम्ही बघा आणि त्यानुसार अभ्यास करा. चला, दुसरा आपला प्रश्न बघूया. आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे. BR आंबेडकरांसह खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते? तर बघा, 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर यापैकी आपल्याला उत्तर सांगता येईल ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तेज बहादूर सप्रू, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. अजून एक टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे. यामध्ये तुम्हाला त्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. जनगणना, ठीक आहे, जनगणना यावरती तुम्हाला प्रश्न नक्कीच असण्याची दाट शक्यता असणार आहे. त्यासोबत अजून एक टॉपिक सांगतो. आपल्याला करंट अफेअर चालू घडामोडीचा हा प्रश्न असणार आहे. चालू घडामोडीवरती जर म्हटलं तर आशियाई क्रीडा स्पर्धा, ठीक आहे, आशियाई क्रीडा स्पर्धा यावरती नक्कीच प्रश्न तुम्हाला विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. एकूण पदक कोणकोणते, यामध्ये सुवर्ण, रौप्य आणि त्यासोबत आपल्याला जे पण कांस्य पदक आहे हे कोणाला किती मिळाले, आपल्या भारताला कोणते पदक किती मिळाले यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि बाकी याच्या रिलेटेड आशियाई क्रीडा स्पर्धा याच्या रिलेटेड जेवढे पण महत्त्वाचे प्रश्न असतील ते व्यवस्थित करून जा. त्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि जनगणना यावरती तुम्हाला ऑलराऊंडर कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी जनगणना, लोकसंख्या यावरती जेवढे पण महत्त्वाचे टॉपिक आहेत ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासून जा, ठीक आहे. जे पण मी टॉपिक सांगत आहे जसे आठवेल तसे मी तुम्हाला टॉपिक सांगणार आहे आणि त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जाऊ शकता. चला, 3 नंबरचा पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित जाणून घेऊया. आपला प्रश्न आहे, महिलांची सुरक्षा, सुरक्षितता आणि सक्षमीकरण यासाठी एक छत्र योजना म्हणून भारत सरकारने शक्ती अभियान हा एकात्मिक महिला सक्षमीकरण कार्यक्रम सुरू केला आहे. याची अंमलबजावणी 2021 ते 22 टिंब या 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत केली जाईल. हा एक चालू घडामोडीचा प्रश्न घेतला गेला आहे. अशा प्रकारचे तुम्हाला अशा टॉपिक वरती चालू घडामोडी या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? 2021-22 ते, ठीक आहे, 2021-22 ते
2025-26 या 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीत केली जाईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 4 नंबरचा प्रश्न बघूया. आपल्याला प्रश्न दिलेला आहे, टिंब रोजी किंवा नंतर परंतु 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताची नागरिक आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे 26 जानेवारी 1950 रोजी किंवा नंतर परंतु 10 डिसेंबर 1992 पूर्वी भारताबाहेर जन्मलेली व्यक्ती ही वंशानुसार भारताची नागरिक आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असायला पाहिजे. अशा प्रकारचे तुम्हाला अवघड प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढील आपल्याला 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? खालीलपैकी कोणत्या न्यायालयाला आपल्याला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे असं विचारलेलं आहे. खालीलपैकी आपल्याला कोणत्या न्यायालयाला आपल्याला प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे असं विचारलं गेलं आहे. त्यासाठी 4 पर्याय तुम्हाला दिसत असेल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाला आपल्याला सांगता येईल प्राधिलेख जारी करण्याचा हक्क आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सोबतच अजून काही टॉपिक आठवलेले आहेत तर ते टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे. तुम्हाला इथं कलमावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कलम झालं, अनुच्छेद झालं, ठीक आहे. अनुच्छेदावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला हे जे टॉपिक आहे यावरती सुद्धा प्रश्न विचारली जाण्याची दाट शक्यता असणार आहे. पुढील आपल्याला 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? खाली नमूद केलेल्या नद्यांपैकी कोणत्या नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा निर्माण होतो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? कावेरी. कावेरी नदीमुळे शिवसमुद्रम धबधबा निर्माण होतो. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील आपल्याला प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने वरिष्ठ महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 जिंकलेली आहे? चालू घडामोडीवरती अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न आता आपल्याला बघायचा आहे. आपल्याला 8 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी कोणत्या राज्यात विधवा पुनर्विवाहाची मोहीम राबवली? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरती प्रश्न विचारले जातात. आता पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी खूपच महत्त्वाची माहिती देत आहे. आपण नगर रचना आणि मूल्य निर्धारण परीक्षेसाठी काही महत्त्वाच्या नोट्स काढलेल्या आहेत. त्या नोट्स बद्दल माहिती तुम्हाला देत आहे. यामध्ये जर विचार केला तर मराठीच्या सर्व टॉपिकनुसार अभ्यासक्रम पूर्ण केलाय. इंग्रजीच्या देखील आपण टॉपिकनुसार सर्व अभ्यासक्रमाच्या नोट्स काढलेल्या आहेत. त्यासोबत बुद्धिमत्ता झालं, बुद्धिमत्तावरती तुम्हाला 25 मार्कासाठी प्रश्न विचारले जाणार आहे. शक्यता गणिताचाही समावेश असतो. कधी कधी तुम्हाला 2 ते 3 प्रश्न गणितावरती देखील विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या दोन्ही विषयांच्या नोट्स पूर्ण भेटणार आहे आणि सोबतच चालू घडामोडी. चालू घडामोडीचा जर विचार केला तर 20 नोव्हेंबर पर्यंतची तुम्हाला चालू घडामोडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर अशा प्रकारची लेटेस्ट चालू घडामोडी तुम्हाला उपलब्ध करून दिली जाणार आहे आपल्यातर्फे. यामध्ये मराठीच्या सर्व टॉपिकचा समावेश असणार आहे. इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी. यामध्ये जर विचार केला तर चालू घडामोडी 20 नोव्हेंबर पर्यंत असणार आहे आणि प्रत्येक विषयाच्या कमीत कमी 150 ते 200 पेजेसच्या नोट्स असणार आहे. म्हणजे सर्व टॉपिकचा समावेश करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारच्या या 4ही टॉपिकच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत. या सर्व टॉपिकच्या नोट्स तुम्हाला खूपच कमी किमतीमध्ये आपण उपलब्ध करून देत आहे. यासाठी प्राइस ठेवलेले ₹160, कारण सर्वसाधारण जे विद्यार्थी त्यांना देखील याचा फायदा व्हावा. त्यामुळे 4 विषयांच्या नोट्स आपण फक्त ₹160 मध्ये उपलब्ध करून देत आहे. जर तुम्हाला या घ्यायच्या असेल, जास्तीत जास्त प्रॅक्टिस रिव्हिजन करायची असेल टॉपिकनुसार, लवकरात लवकर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल, त्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. जे टॉपिक आपण सांगितलेले आहेत आणि बाकी जर म्हटलं जो अभ्यासक्रम दिलेला आहे, तो सर्व अभ्यासक्रम आपण आपल्या नोट्समध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. तर जर तुम्हाला या नोट्स हव्या असतील तर तुम्हाला एक नंबर देता येईल. बघा 91 39 64 31 99. 91 39 64 31 99 या मोबाईलवरती फोन पे किंवा गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला ₹160 पेमेंट करायचंय आणि याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व या ज्या विषयांच्या आपण नोट्स काढलेल्या आहेत, तर सर्व पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातील. तुम्ही लगेच अभ्यासाला सुरुवात करू शकता. तर अशा प्रकारचं आपण स्वरूप ठेवलेलं आहे. हा जो नंबर दिसत आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकून देतोय. तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करू शकता आणि याच नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. जो नंबर पेमेंटसाठी आहे तोच नंबर तुम्हाला आपल्याला व्हॉट्सअपवरती दिलेला आहे. तर व्हॉट्सअपवरती त्याच नंबरवरती फोटो पाठवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व या नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जेणेकरून सर्वसाधारण जे विद्यार्थी आहे, ते देखील या नोट्सचा लाभ घेऊ शकता. तर या अशा प्रकारच्या आय-एम-पी नोट्स आपण काढलेल्या आहेत, तर त्यांचा नक्कीच तुम्ही फायदा घेऊ शकता. आपल्याला 9 नंबरचा प्रश्न आता काय दिलेला आहे? इन्फॉर्मेशन हा शब्द फॉर्मावरून आलेला असून
ती एक टिंब-टिंब आहे. तर सांगा बरं काय आहे? अशा प्रकारचे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ती एक फ्रेंच अभिव्यक्ती आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढे आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? खेलो इंडिया. आपल्याला प्रश्न बघा काय दिलेला आहे? खेलो इंडिया युथ गेम्स 2023 मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक संख्येने सुवर्ण पदके जिंकलेली आहे? असा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? महाराष्ट्र आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? मे 2023 मध्ये टिंब-टिंब येथे झालेल्या इंडिया ESG शिखर संमेलनात इंडिया सस्टेनेबिलिटी अवॉर्ड प्रदान करण्यात आले होते. तर सांगा कुठं? तर आपल्याला मुंबई येथे झालेलं आहे. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला, पुढे आपल्याला काही प्रश्न दिसत असतील, या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता सामान्य ज्ञान या विषयाचं जर म्हटलं तर जेवढे टॉपिक घेऊ तेवढं कमीच आहे. जेवढा तुम्हाला वैयक्तिक व्यवस्थित अभ्यास करता येईल तेवढा अभ्यास करा. सामान्य ज्ञान व्हिडिओ बघून कधी पूर्ण होत नसतं. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं, जास्तीत जास्त रिव्हिजन करण्याची गरज पडते. आता सर्व टॉपिक मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देशच तो होता, की जास्तीत जास्त टॉपिक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करावा. बाकी आपण अभ्यासक्रमावरती एक व्हिडिओ बनवला होता. तो व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकून देतोय आणि बाकीचे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हे तुम्हाला अशा प्रकारचे जे प्रश्न पाहिजे असेल हे पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देणारच आहे. ठीक आहे. तर या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. अनुच्छेदावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. खेळावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचे हे प्रश्न अशा प्रकारचे आपण सिलेक्ट करून घेतलेले होते. जे की तुम्ही इथं बघू शकता. या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर हे सर्व जे प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे ते तुम्ही नोट करून घेऊ शकता आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये हे जे पण प्रश्न आहेत त्यांची उत्तरं तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारले जाणार. हे जे आहे बेसिक लेव्हलचे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे विचारले जातात, परंतु ऑलराउंडर विचारले जातात. तुम्हाला जर विचार केला तर पूर्ण भारतावरती प्रश्न विचारले जाणार, महाराष्ट्रावरती प्रश्न विचारले जाणार. इतिहास जरी म्हटलं, नाहीतर जरी म्हटलं महाराष्ट्राचा भूगोल म्हटलं, भारताचा भूगोल म्हटलं, जगाचा भूगोल म्हटलं, तर ऑलराउंडर अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यामुळे तुम्हाला हे जो सामान्य ज्ञान हा जो टॉपिक आहे, हा थोडक्यात अवघड जाण्याची दाट शक्यता असणार आहे. बाकी तुमची प्रॅक्टिस असेल तर कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्ही व्यवस्थित तो सोडवू शकता. तर या टाइपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी टॉपिकची लिस्ट तुम्हाला तर मी दिलेलीच आहे. तर त्यासाठी तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. बाकी आपण बाकीच्या 3 विषयांच्या व्यवस्थित नोट्स दिलेल्या आहेत आणि सामान्य ज्ञानमध्ये फक्त आपण चालू घडामोडी, लेखक, लेखकांची टोपण नावे, कादंबऱ्या महत्त्वाचे त्यासाठी लेखक, कवी यांची नावे उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर चला, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जी बेल येते तिला क्लिक करून घ्या. जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आता वेळ तुमच्याकडे खूपच कमी राहिलेला आहे. जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करा. ठीक आहे. जास्तीत जास्त वेळ अभ्यास करण्यासाठी द्या. मराठी झालं, मराठी एकदम बेसिक लेव्हलचं विचारलं जाणार आहे. मराठी व्यवस्थित करा. त्यासोबत इंग्लिश, ठीक आहे, इंग्रजी हा सुद्धा विषय तुम्हाला खूपच बेसिक लेव्हलचे तुम्हाला प्रश्न असणार आहे. त्यावरती सुद्धा जास्त भर द्या आणि बुद्धिमत्ताचं जर म्हटलं तर तुम्हाला कोणतंही उदाहरण आलं फक्त कसं सोडवायचं माहित असेल तर ते उदाहरण तुम्ही आरामशीर सोडू शकता. त्यावरती आपण काही भागामध्ये स्पष्टीकरणासोबत उदाहरणं सोडून दिलेत. ते उदाहरणं तुम्ही जाऊन बघू शकता. बाकी तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आता इंग्रजीचा राहिला प्रश्न, तर इंग्रजीची एक प्रश्नपत्रिका आपण तयार केली आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांची उत्तरं काय आहे, तर एक डेमो प्रश्नपत्रिका आपण तयार केली. ठीक आहे. डेमो प्रश्नपत्रिका तयार केली आहे. तर ती प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्हाला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. जेणेकरून तुम्हाला 4ही विषयांचा समावेश घेऊन कशा प्रकारचे कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले जातील हे सर्व काही समजून येणार आहे. ठीक आहे. एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला हे सर्व काही समजणार नाहीये. तुम्हाला स्वतः वैयक्तिक अभ्यास करावा लागणार आहे आणि हे सर्व काही आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी नोट्स घ्यायला विसरू नका आणि बाकी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.